खूप मोठं नुकसान कालच्या परवाच्या त्या वादळी सगळा पाऊस जो पडला त्यामुळे त्याला चक्रीवादळासारखा प्रकार या ठिकाणी घडला आणि खूप मी आता आमच्याकडे 4-5 गावांना जाऊन आलो तालुक्यामध्ये सुद्धा. तिथे सुद्धा शेकडो घरांच्या वरची पत्र जी आहेत तीच उडून गेलीत, शेकडो झाडं कोलमडलीत, इलेक्ट्रिकचे पोल तारा सगळ्या कोलमडलेल्या आहेत, तुटून पडलेले सगळे पोल वाकलेले आहेत शेकड्यामध्ये आणि खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर केळी आपल्याकडे जास्त आहे, लिंबूच्या बागा आहेत, संत्रा मोसंबीच्या बागा आहेत, त्या मुळापासून सगळ्या उपटून गेलेल्या आहेत. केळीतून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये कालच मी मुंबईला असल्यामुळे विमान इथे उतरू शकलं नाही, कारण तिथे विमानतळावरही सगळे दाणादाण झालेली होती. त्यामुळे आम्हाला त्यांनी विमान उतरू दिलं नाही, म्हणून मी आज सकाळी या ठिकाणी ट्रेनने आलो आणि काल जिल्हाधिकारी, तहसीलदार, सर्व आमचे अधिकारी पदाधिकारी यांनी सर्वांनी पाहणी केलेली आहे. सगळ्यांना आता पंचनामे करण्याचे आदेश कालच तात्काळ त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. मला वाटतं आज बहुतांशी पंचनामे झालेले आहेत, उद्यापर्यंत ते सगळे संपतील आणि जी नियमानुसार मदत आहे ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तात्काळ दिली जाईल. यामध्ये जिल्ह्यामध्ये 3 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. एक जामनेर तालुक्यामध्ये 2 ठिकाणी आहेत, 3 पाचोऱ्याला आहे. असे 3 लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाड कोसळून माझ्याकडे झालेला आहे. अशा पद्धतीने जीवितहानीसुद्धा झालेली आहे. त्यांनाही नियमानुसार त्याच्या नातेवाईकांना जी मदत आहे आम्ही ती तात्काळ देणार आहोत.